टाळ्या वाजवायला सांगता, पण टाळ्या वाजवणाऱ्यांकरताही एखादा पुरस्कार ठेवायला पाहिजे. मंत्रिमंडळातील माझे सहकारी आदरणीय मुरलीधरजी मोहोळ, पुण्याच्या नवनियुक्त महापौर आदरणीय मंजुषाताई नागपुरे, द पुना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी भाटिया, उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव ईश्वरजी नाहार, सहसचिव अशिल दुगड, माजी अध्यक्ष रायकुमार नहार, त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले आणि त्याचबरोबर आज आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार म्हणून ज्यांना गौरवान्वित करण्यात आलेला आहे असे आदरणीय उज्ज्वल पगारियाजी, संजय चितळे, सुनील नहार, श्री जय भगवानजी गोयल, विरलजी पटेल आणि आदर्श पत्रकार पुरस्कार ज्यांना मिळाला ते राहुलजी खडतकर, या पुरस्कारार्थींचं मी सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. पुरस्कार मिळणं हे आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे, कारण ज्या व्यक्तीला पुरस्कार मिळतो त्याचा तर गौरव होतोच, पण त्याला पुरस्कार मिळाल्यानंतर त्याच्या कार्याचाही गौरव होतो. आणि कार्याचा गौरव होत असताना त्याच्या जीवनामध्ये त्याने ज्या रीतीने यश मिळवलं असतं तो यशाचा आलेख हा सगळ्यांसमोर येतो आणि त्यातून मग बाकीच्यांनाही प्रेरणा मिळते की आपणही यांच्यासारखं कार्य केलं पाहिजे, म्हणजे आपल्याला पुरस्कार मिळेल. आणि त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या उत्तम व्यक्तींना पुरस्कार मिळणं हे बाकीच्यांकरता इन्स्पिरेशन, मोटिवेशनसारखं आहे. आणि म्हणून या सगळ्यांना जो पुरस्कार मिळालेला आहे त्या सगळ्यांच्या मनापासून मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. या पुरस्काराचं नाव आदर्श व्यापारी आहे. आदर्श या शब्दाबद्दल असं म्हटलं जातं की नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट. उत्तम, अधिक उत्तम, सर्वोत्तम अप टू इन्फिनिटी. म्हणजे आपण असं म्हणतो की यू कॅनॉट कॅच युअर ओन इमेज. जेव्हा आपण आपल्या प्रतिमेला पकडण्याचा प्रयत्न करतो, जेवढ्या जोराने आपण धावत असतो तेवढ्या जोराने ती प्रतिमा धावत असते. त्यामुळे जीवनामध्ये आदर्श गुण असणं हा आपल्याकरता कौतुकाचा आणि अभिमानाचा विषय आहे. पण आदर्श पुरस्कार म्हणजे आदर्शवादाचा एंड नाही आहे, तर ही आदर्शवादाची सुरुवात आहे. कारण यश मिळवणं जीवनामध्ये हे खूप महत्त्वाचं आहे आणि कठीण पण आहे. कारण जीवनाच्या संघर्षामध्ये कधी विजय असतो, कधी पराजय असतो, कधी यश असतं, कधी अपयश असतं, कधी आशा असते, कधी निराशा असते, कधी सन्मान असतो, कधी अपमान असतो. पण माणूस त्या काळामध्ये चालत असतो आणि चालत असताना शेवटी त्याला एक यश मिळत असतं. पण चालत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. उद्योग व्यापारी करणं अतिशय कठीण आहे. आज ज्यांना उत्तम टर्नओव्हर आणि प्रॉफिट मिळालेला हा एका दिवसातला नाही आहे. अनेक वेळा अनेक अडचणींवर मात करावी लागली. कधी बँकेच्या समस्या असतात, कधी उधारी डुबते, अनेक गोष्टी येतात, कधी नुकसान होतं, कधी आग लागते. पण सगळ्या परिस्थितीचा सामना करत आपल्याला पुढे चालावं लागतं. म्हणून एकाने चांगलं सांगितलं आहे की द मॅन इज नॉट फिनिश वेन इज डिफिटेड बट इज फिनिश वेन ही क्विट्स. लढाई हरल्यानंतर कधी कोणी समाप्त होत नाही. युद्धभूमीवर पराभूत झाल्यानंतर कधी कोणी समाप्त होत नाही. पण युद्धभूमी सोडून जेव्हा तो पळून जातो त्यावेळी तो समाप्त होतो. त्यामुळे लढत राहणं, चालत राहणं आणि संकटांवर मात करत पुढे जात राहणं हे प्रत्येक क्षेत्रातली विशेषता आहे. आणि म्हणून आज जरी या सगळ्यांचं यश दिसत असलं
तरी भूतकाळामध्ये यांना अनेक प्रश्नांवर आणि समस्यांचा सामना करावा लागला. आणि ते आपण नेहमी म्हणतो की जेवढी माणसं आहेत तेवढी प्रश्न आहेत. या देशात समस्यांची कमी नाही आहे, पण समस्यांचं रूपांतर सोल्युशन्समध्ये करणं हे खूप कठीण आहे. मी नेहमी म्हणतो की देअर आर सम पीपल हू कन्वर्ट प्रॉब्लेम्स इन टू अपॉर्च्युनिटीज अँड देअर आर सम पीपल हू कन्वर्ट अपॉर्च्युनिटीज इन टू द प्रॉब्लेम्स. त्यामुळे जीवनातले प्रॉब्लेम्स आणि समस्यांवर मात करत यशाचा आलेख वाढवत हे यश मिळवणं हे खूप कठीण आहे. राजकारणात पण कठीण आहे, कारण निवडणुका लढता लढता हारत असतात, पण हारलेल्यानंतर जिंकणं हे त्याच माणसाला शक्य असतं की तो अनेक निवडणुका हारत असतो. मी माझ्या वयाच्या अगदी यंग एजमध्ये लॉ कॉलेजची परीक्षा पास झाल्यानंतर MLAच्या निवडणुकीत उभं होतो. आणि त्यावेळी माझ्याबरोबर माझे मित्र होते. 5-6 जीप्स होत्या, उघड्या जीपमध्ये आम्ही बसायचो आणि मी इलेक्शन एन्जॉय केलं. पण मी इलेक्शन हारलो. हारल्यानंतर माझे मित्र खूप नाराज झाले. ते म्हणाले तुझी पार्टी काही बरोबर नाही आहे, तू हारला. अरे म्हणलं एक दिवस आपलाही दिवस येईल. पण खरी गोष्ट आहे की संघर्ष करत असताना आमचाही दिवस निघाला. त्यामुळे उद्योग व्यापारात देखील संकट समस्या खूप येतात. कधी फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम येतात, काम करणाऱ्या पार्टनर्समध्ये प्रॉब्लेम येतात. आणि अनेक वेळा या सगळ्या समस्या हसत खेळत मात करून विजय मिळवणं खूप कठीण आहे. स्वामी विवेकानंदांनी एक चांगली गोष्ट सांगितली आहे की नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक. रिकाम्या पोटाला आपण तत्वज्ञान शिकवू शकत नाही. त्यामुळे पैसा कमवणं हा गुन्हा नाही आहे. व्यापारामध्ये यश मिळवणं, टर्नओव्हर वाढवणं आणि प्रॉफिट कमवणं हे वाईट नाही आहे. पण प्रोफेशनल जे यश आहे, ते जे व्यापारातलं यश आहे, हे सक्सेस विथ इथिक्स याला खूप महत्त्व आहे. कारण सचोटी, प्रामाणिकपणा, गुडविल, क्रेडिबिलिटी, ट्रान्सपरन्सी, ऑनेस्टी या सगळ्या गोष्टींचं पालन करून मग जे यश मिळतं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मला नेहमी वाटतं की आजकाल नॉलेज अँड टेक्नॉलॉजीला खूप महत्त्व आहे. आणि मी नेहमी 2 गोष्टी लक्षात ठेवतो की आता भविष्यातलं जे देशाचं यश आहे त्याचा संबंध नॉलेज आणि टेक्नॉलॉजीशी संबंधित आहे. तुम्हाला आता लढाई लढायची असेल तर आम्ही लहानपणी पाहायचो की ते हिंदी सिनेमात गाणं व्हायचे, ती ट्रकमध्ये सैन्य चढायचं, मग बंदुका रायफल घेऊन उतरायचं, मग ते सीमेवर जायचं. आता काहीच नाही आहे. आता कुठून मिसाईल निघाली आणि कुठे पोहोचली हे कळायला काही मार्ग नाही. मी इराणमध्ये होतो भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून. इराणचे राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी होता. एका हॉलमध्ये आम्ही उभं होतो, तिथे बसलो, कॉफी घेतली सगळ्यांबरोबर. तेव्हा एक लीडर पण मला भेटले. आम्ही एकमेकाशी ओळखी केली. 15-20 लोक विशेष अतिथी होतो. आणि ज्यावेळी चीफ जस्टिस तिथे प्रमुख असतात, शपथ देतात, स्पीकर, चीफ जस्टिस आणि प्रधानमंत्री, त्यांच्या मागे तो व्यक्ती चालत होता. तर मलाही कळलं नाही कोण आहे. तर नंतर त्यांचा चेहरा माझ्या लक्षात आला. म्हटलं कोणतरी मोठा माणूस आहे. पण त्यानंतर आमचा शपथविधी आटपला आणि मी हॉटेलमध्ये आलो. आणि पहाटे 3 वाजता मला ॲम्बॅसेडरनी उठवलं आणि त्यांनी मला सांगितलं, साहेब आपल्याला निघालं पाहिजे. म्हटलं काय झालं? म्हणे हमासचे जे नेते होते काल तुमच्याबरोबर, त्यांना गुप्त रूपाने एका बंगल्यात ठेवलं होतं, पण ज्या खोलीत होते त्या खोलीत मिसाईल आली आणि ते गेले. म्हणजे आता एवढं झालंय की मी जरी इथे उभा असलो तरी जगातल्या 3000 किलोमीटर दुरून किंवा त्याच्यापेक्षा जास्त दुरून केव्हा काय होईल काही सांगता येत नाही. कारण कालाय तस्मै नमः. जे काल होतं ते आज नाही, आज आहे ते उद्या नाही. परिस्थिती बदलली. त्यामुळे सगळ्या क्षेत्रामध्ये आता नॉलेज अँड टेक्नॉलॉजीला महत्त्व आहे. कॉम्प्युटर आलेला आहे, बिझनेसमधले आयाम बदललेले आहेत. आणि या सगळ्यांमुळे आपल्याला नवीन नवीन उपक्रम, नवीन नवीन प्रोफेशनलिझम, टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन, रिसर्च
याचा उपयोग करावाच लागणार आहे. आणि म्हणून ही खूप महत्त्वाची आहे. इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट ॲज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर. त्यामुळे प्रत्येक व्यवसायात ते महत्त्वाचं आहे. पण ते जरी महत्त्वाचं असलं तरी त्यात जो प्रोप्रायटर आहे त्याच्याकरता मोठं आव्हान आहे की नो मटेरियल इज वेस्ट अँड नो पर्सन इज वेस्ट. It is depending upon the appropriate technology, appropriate vision of the leadership that you can convert waste into wealth. मी आता महापौरांना सांगत होतो की तू एकदा नागपूरला या, आम्ही टॉयलेटचं पाणी विकतो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, गेल्या 8 वर्षापासून आम्ही शहरातलं टॉयलेटचं पाणी शुद्ध करून विकतो. आम्हाला 350 कोटी रुपये मिळतात. आणि आता कचऱ्यापासून 28 टन CNG तयार करतो. पुढच्या महिन्यात त्याचं उद्घाटन आहे. आणि आम्ही एक डिफेन्सची रेल्वे लाईन होती आणि ती रेल्वे लाईन आम्ही 2.5 कोटी रुपयात विकत घेतली. 35 हेक्टर जागा होती. हाफिज कॉन्ट्रॅक्टरनी उत्तम डिझाईन केलं. नाव लंडन स्ट्रीट होतं, ऑरेंज स्ट्रीट झालं. आणि त्या 2.5 कोटीच्या जागेवर आता 3000 कोटी रुपयापैकी 1500 कोटीच्या बिल्डिंग्स तयार झालेल्या आहेत. आत्तापर्यंत महापालिकेला 800 कोटी रुपये मिळाले आहे आणि या प्रकल्पातून 2000 कोटी रुपयाचा फायदा होणार आहे. म्हणजे त्यावेळी ती गोष्ट घेण्याचा निर्णय झाला, त्याला खूप लोकांनी विरोध केला, पण फायदा झाला. त्यामुळे बिझनेसमध्ये ॲप्रोप्रिएट डिसिजन ॲप्रोप्रिएट टाईमवर घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि निर्णय जर चुकले तर आपला धंदाही समाप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि माझ्या एका मित्रांनी मला एकदा चांगलं सांगितलं की राजकारण राजकारणासारखं करा, धंदा धंदासारखा करा, दोस्ती दोस्तीसारखी करा, व्यापार व्यापारासारखा करा आणि उद्योग उद्योगासारखा चालवा. व्यापारात राजकारण होऊ नका आणि राजकारणात व्यापार करू नका. म्हणजे हे जे सगळे आहेत, हे जे प्रोफेशनल इथिक्स आहेत, त्याचं जर पालन केलं काही, म्हणजे मी 100% म्हणतो, पण मी जसं म्हटलं की ॲब्सोल्यूट काहीच नाही आहे. माणूस देखील आपल्यामध्ये कोणी पूर्णांक नाही आहे. कितीही चांगला माणूस असला तरी तो अपूर्णांक आहे. आणि अपूर्णांक आपण सगळेजण असल्यामुळे नेहमी आपल्यात काय कमी आहे ते शोधणं आणि काय चांगलं आहे ते स्वीकारणं हाच उत्तम व्यक्ती बनण्याचा उत्तम मार्ग आहे. आणि ही व्हिजन ज्यांना प्राप्त होते ते सगळ्या क्षेत्रामध्ये मग त्यांना यश मिळतं. आणि त्यामुळे उद्योग व्यापार क्षेत्र खूप महत्त्वाचं आहे. याचं कारण असं आहे की आज आपल्या देशामध्ये जे उद्योग व्यापार इंडस्ट्रीचं जे क्षेत्र आहे खूप महत्त्वाचं आहे. याचं कारण ते केवळ वेल्थ क्रिएटर नाही आहेत, ते एम्प्लॉयमेंट क्रिएटर आहे. कारण जेवढी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट येईल तेवढे रोजगार निर्माण होतील आणि जेवढे रोजगार निर्माण होतील तेवढी गरिबी दूर होईल. आणि म्हणून येणाऱ्या काळात उद्योग व्यापार वाढला पाहिजे. आणि आज सगळ्यात मोठा नॅशनलिझम काही असेल तर एक्सपोर्ट वाढवणं आणि इम्पोर्ट कमी करणं हा सगळ्यात मोठा राष्ट्रवादी विचार आहे. कारण आपल्याला जर एंटरप्रिनरशिप जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. रिसोर्सेस खूप महत्त्वाचे आहेत. Technology is more important than resources, but entrepreneurship is more important than technology and resources. उद्यमशीलता, आणि ही उद्यमशीलता जी आहे ही खरंच खूप कठीण आहे. उद्यमशीलतेचा कोर्स नाही आहे. कदाचित आपल्याला कुठल्या तरी निवडणुकीत आपल्या कुठल्या तरी विद्यापीठात MBA फायनान्स झाले म्हणून ते खूप चांगलं व्यापार करतील असं काही खरं नाही आहे. मी लॉ कॉलेजमध्ये होतो, नाव नाही सांगत तुम्हाला, पण माझ्याबरोबर एक माझे मित्र होते आणि ते आम्ही सगळे स्टुडंट पॉलिटिक्समध्ये होतो. दंगामस्तीच जास्त करायचो, अभ्यास कमी करायचो. ते लॉला बऱ्याच परीक्षा त्यांना अनेक वेळा द्याव्या लागल्या, पण ते देशातल्या निष्णात वकिलांमध्ये पोहोचले. आणि जो मेरिटमध्ये आला त्याची प्रॅक्टिसच चालत नाही. कारण
ज्ञानाचा संबंध सक्सेसशी आहे पण आणि नाही पण. नॉलेज आवश्यक आहे पण प्रेझेन्स ऑफ माइंड देखील आवश्यक आहे. आणि त्यामुळे त्याबरोबर प्रेझेंटेशनही कसं आहे तेही आवश्यक आहे. मला आठवतं मी क्रिकेट खेळायचो. मला वाटायचं त्यावेळी आमच्यावेळी वेस्ट इंडिजची टीम खूप चांगली होती. त्या काळामध्ये लॉईड, सोबर्स, कन्हाय, रिचर्ड्स सगळे मोठे मोठे प्लेयर्स होते. आणि जेव्हा आम्ही क्रिकेटचा सामना बघायचो 6-6 फूट उंच होते ते आणि हे ताकदवान असायचे. तर मला असा समज झाला माझा की जोपर्यंत आपण पहिलवान बनत नाही, आपल्या हातात ताकद येत नाही, तोपर्यंत आपण उत्तम क्रिकेटियर बॅट्समन होऊ शकत नाही. पण मी जेव्हा सुनील गावस्करला भेटलो, सचिन तेंडुलकरला भेटलो, दोघेही माझ्या घरी जेव्हा आले तेव्हा मी पाहिलं तर दोघेही माझ्या खांद्यावडे. मनगट पाहिलं तर माझ्याहीपेक्षा लहान. मी दोघांनाही भिंतीसमोर उभं केलं आणि मी पाहिलं की मी किती आहे आणि ते किती आहे. आणि मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही अँडी रॉबर्ट्सच्या बॉलला तो बाउंड्रीपासून धावत यायचा आणि त्याला सिक्सर मारला सुनील गावस्कर. तर त्यांनी मला खूप चांगली गोष्ट सांगितली. त्यांनी सांगितलं क्रिकेट इज अ गेम ऑफ स्किल्ड. क्रिकेट हा कौशल्याचा खेळ आहे, हा ताकदीचा खेळ नाही आहे. राजकारण देखील कौशल्याचा खेळ आहे. आणि बिझनेस तर आहेतच. कारण तुम्ही जर बिझनेस करणार असाल तर बिझनेस, राजकारण, उद्योग या सगळ्यांमध्ये तुम्ही बोलता कसे, तुम्ही वागता कसे, तुम्ही रिलेशनशिप कशी ठेवताय खूप महत्त्वाचं आहे. मी ज्यावेळी ह्युमन रिसोर्सेस आणि मॅनेजमेंटबद्दल विचार करतो तेव्हा नेहमी सांगतो की ह्युमन रिलेशनशिप इज द बिगेस्ट स्ट्रेंथ ऑफ पॉलिटिक्स, बिझनेस, ट्रेड अँड एव्हरीथिंग. आपले मानवीय संबंध कसे आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. आणि मग तुम्ही जर आपल्या टर्म डिक्टेट केलं तर काही फरक नाही पडत. मी पण मेंबर ऑफ पार्लमेंट आहे, पण माझ्यात धाडस होतं. मी सांगितलं माझ्या कॉन्स्टिट्युन्सीत की मला पटेल तेच करीन, तुम्ही म्हणाल ते करणार नाही. तुम्हाला पटेल तर मला मत द्या, नाही तर नका देऊ. जो करेगा जात की बात उसको कस के मारूंगा लात, याद रखना. मी म्हटलं काही फरक नाही पडला. जर तुम्ही लोकांकरता जर योग्य प्रकारे काम करता, लोक तुम्हाला ओळखतात. शॉर्टकट इज अवेलेबल, बट शॉर्टकट कट यू शॉर्ट. ऑनेस्टी, क्रेडिबिलिटी, गुडविल, विश्वसनीयता आणि सक्सेस. सक्सेस विथ इथिक्स हे महत्त्वाचं आहे. ब्रँड त्यातूनच बनतो आणि ब्रँड जो आहे तो शॉर्टकटनी बनतो नाही. चितळेंनी ब्रँड तयार केला तो त्यांच्या मेहनतीतून झाला, क्वालिटीतून झाला, कन्सिस्टन्सीतून झाला. आणि जेव्हा ब्रँड तयार झाला तेव्हा मग काही प्रॉब्लेम नाही. लोक एजन्सी मागायला येतात. आणि त्यामुळे आज ही गोष्ट अतिशय आनंदाची आहे की अतिशय उत्तम काम करणाऱ्या अनेक लोकांना मी ओळखतो. त्यांचा आपण एक व्यक्तिमत्व, त्यांचा बिझनेस, त्यांचं कार्य, कर्तृत्व, कौशल्य त्यांना पुरस्कार देऊन लोकांसमोर आणलं. एक छोटीशी विनंती मुरलीधरजींना आणि महापौरांना मी करीन की आजकाल बिन पैशानी पुष्कळ कामं होऊ शकतात. आता काही वेळा आपला अंदाज आता हे मला वाटतं नहारांचं ते एअरपोर्टवरचं मला सारंगने जेव्हा दाखवलं, हां, तर मी त्याला म्हटलं की आता मी तर BOTचा जन्मदाता, पहिला प्रकल्प देशात मी सुरू केला. तर मी त्याला म्हटलं की मला कठीण वाटतं हा प्रोजेक्ट यशस्वी होणं. मग नंतर मी पुन्हा एकदा आलो आणि मग मी तिथे गेलो आणि मग मी त्याचा फायनान्शियल प्रॉफिट किती आहे, किती टर्नओव्हर होतो, कसं आहे, सगळी चौकशी केली. आणि मी आत्ता मुरलीधरला सांगितलं की अनेक एअरपोर्टवर आपण ज्याप्रमाणे अशा प्रकारचा प्रकल्प उभा करू शकतो ज्यातून लोकांनाही सुविधा मिळेल, सेवा मिळेल आणि तो प्रॉफिटेबल आहे. कारण या प्रकल्पाची व्हिजन जी होती त्याची कल्पना मी नाही करू शकलो. एका फिलॉसॉफरने चांगलं सांगितलं, यू कॅन डोनेट आय बट यू कॅन नॉट डोनेट व्हिजन. ॲप्रोप्रिएट व्हिजन ही खूप महत्त्वाची आहे. आणि त्यांना ते लक्षात आलं म्हणून यश मिळालं. आणि त्यामुळे आता आमच्याकडे तुमच्यासारखाच एक इतवारी एरिया आहे, इतवारी गांधीबाग. आणि तुम्ही पाहिला असेल
तिथे मी त्या ओल्ड एरियात राहतो आणि माझ्या घरासमोर मी एक 2 किलोमीटर रोड बांधला आणि 4 लेन केला. आमच्याकडे नागपूरच्या राजे आहेत, तिथे राहतात, त्याच्याजवळ माझंही घर आहे. पण तो रोड बनवायला मला 13 वर्ष लागली, कारण कोर्ट कचेऱ्या तोडले पूर्ण घरं. आणि आता मी इतवारीतला पूर्ण बाजारच तोडला, होलसेल बाजार तोडला पूर्ण, आणि त्याला 4 लेन करायचं काम हातात घेतलं. 38 एकर जमीन त्यांना दिली आम्ही, आणि नेदरलँडचा आर्किटेक्ट आहे, आणि होलसेल किराणा ऑइलचं मोठं मार्केट तिथे आता उभं व्हायचं काम सुरू झालं. एक ट्रान्सपोर्ट नगर आम्ही बनवायला घेतलं. तर पुण्यामध्ये पण एवढं कंजेशन आहे, एवढा ट्रॅफिक जाम आहे, एवढं प्रदूषण आहे, तर पुण्यात यायची गरजच नाही. मला तुम्हाला सांगताना आनंद होतो आहे की आजच मी पुण्याकरता 50,000 कोटी रुपयाचे प्रकल्पाची घोषणा केली, आणि हे प्रकल्प मी 3 महिन्यात सुरू करणार आहे. त्यातले 3 अवॉर्ड पण झाले, आणि ते सगळे पुणे सोलापूर, पुणे अहमदनगर. आता पुणे ते संभाजीनगर एक हायवे बांधायचा आहे, त्याला थोडा वेळ लागेल, पण मी जेव्हा सांगितलं की 2.25 तासात होईल पुणे ते औरंगाबाद संभाजीनगर, तर पत्रकारांना वाटलं खरंच होईल का? मी म्हटलं विश्वास नाही, तेव्हा होईल. आणि आता मुंबई पुणे पहिला हायवे बांधला, तर मी आता दुसरा हायवे बांधायला सुरुवात केली. पहिलं काम JNPT पासून अटल ब्रिजवरून गेल्यानंतर पहिलं पॅकेज ऑलरेडी झालं, आता रिंग रोडपर्यंत येणार. तर 2 पॅकेजेस झाले की नवीन रोड होणार. आणि पहिल्या तर ती चुकी केली मी की आता हा हायवे जो आहे हा 16 लेनचा प्लॅन केला, म्हणजे जेणेकरून ट्रॅफिक जाम नको व्हायला. म्हणजे मुंबई ते बंगलोर 5-5.5 तासात, आणि पुणे ते बंगलोर 4-4.5 तासात करण्याचा आमचा प्लॅन आहे. त्यामुळे आता पुण्यामधलं जे काही इथे एवढं ट्रक्स येतात ते रिंग रोडहून बाहेरच्या बाहेरच जातील, तर पुण्याचं कंजेशन कमी होईल. आणि रिंग रोड ही खूप मोठी देणगी आहे. रिंग रोडच्या बाजूला तुम्ही झोन तयार केले, गोडाऊन्स तयार केले. अगदी जुन्या गाड्या विकण्याचे पण खूप रस्त्यावर धंदा करतात लोक. हार्डवेअर, सिमेंट, पेंट, प्लास्टिक, किराणा सगळे होलसेल मार्केट जर त्या रिंग रोडवर बांधले, तर ज्यांना पुणे जिल्ह्यात किंवा इतर भागात माल न्यायचा ते कशा करता शहरात येतील? ते ट्रकही पण येणार नाही. आणि त्यामुळे हे सगळे बिन पैशाने होण्यासारखे काम आहे, याला पैसे नाही लागत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या शहराला सुंदर करणं, प्रदूषणमुक्त करणं, याचं आव्हान निश्चितपणे आमच्यासारख्यात आम्हाला तुम्ही निवडून दिलं, महापौर आहेत, मुरलीधरजी आहेत, तर लोकांच्या अपेक्षा आहेत, आणि त्या पूर्ण करायच्या असतील तर जे काल आहे तेच जर उद्या राहणार असेल तर फायदा काय? नाही तर मग त्यांच्या जाण्यात फायदा नाही, आमच्या येण्यात फायदा नाही. तर बदललं पाहिजे, आणि ते बदलायचं असेल तर या गोष्टी नक्की केल्या पाहिजे. आणि त्या महानगरपालिका असतील, पुण्यात अनेक गोष्टी आहे, पुण्यात खूप पोटेन्शियल आहे. मला आठवतं मी लहानपणी माझ्या बहिणीकडे यायचो, ते महर्षी नगरला ते राहत होते, आणि त्यावेळी लहान असताना यायचो तेव्हा महर्षी नगरहून त्यांच्या घरात त्या ओट्यावर झोपल्या तिकडनं पर्वती दिसायची. पण आता काहीच दिसत नाही. आता बदललं आहे सगळं. हे चांगलं नाही आहे, हे चित्र बदललं पाहिजे. मेट्रो वाढते आहे, एअरपोर्टचं एक्सपान्शन झालं आहे, आता हे चांगले आमचे सगळे रोड 4ही दिशेने पुण्याला होणार. आणि आता तर त्या रिंग रोडवर जर नीट एस्टॅब्लिशमेंट झाली उद्योग व्यापार क्षेत्राची, तर निश्चितपणे शहरातला जे कंजेशन आहे, ट्रॅफिक जाम आहे, प्रदूषण आहे, ते कमी होईल. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि लोकांना उत्तम सस्टेनेबल डेव्हलपमेंट मिळाली तर शहराकरता ते खूप आवश्यक आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की आमच्या महापौर नवीन ज्या आहेत त्या आणि मुरलीधरजी मिळून नक्की या सगळ्या योजना हातात घेतील, आणि उद्योग व्यापार क्षेत्राकरता अलग प्रकारचे झोन तयार करतील. आणि त्यातून नक्कीच कन्सल्टंट म्हणून मी आहे, बिन पैशांनी कसे कामं करायचे याचं माझ्याकडे एक्सपर्टाईज आहे. मी नेहमी सांगतो, आता माझ्याकडे 3,20,000 कोटीचं बजेट आहे, आणि 15 लाख कोटी रुपये माझ्याकडे पडले आहेत. माझा प्रॉब्लेम पैसे खर्च होत नाही हा आहे, पैसे कमी नाही आहे. कारण मला या पुण्यातच एकदा मला एका पत्रकाराने विचारलं होतं
की मुंबई पुणे हायवे ज्यावेळी बांधायला घेतला आणि धीरूभाई अंबानींचं टेंडर रिजेक्ट केलं होतं, तेव्हा त्यांनी मला विचारलं तुमच्याजवळ किती पैसे आहेत. ते मी म्हटलं 5 कोटी रुपये आहेत. तुम्ही हा किती दिवसात बांधून पूर्ण कराल रोड. म्हटलं 2 वर्षात. म्हणजे 3600 कोटीचं टेंडर 2 वर्षात तुम्ही बांधून पूर्ण करणार. तुमच्या खिशात 5 कोटी रुपये आहे आणि किती रुपयात बांधाल. मी म्हटलं 1600 कोटी रुपयात. तर ते मला त्यांनी विचारलं होतं. इंडियन एक्सप्रेसचे पत्रकार होते, ते नाही हुशार पत्रकार, कर्दळे नावाचे. ते म्हणाले तुम्ही राजकीय नेते आम्हाला मूर्ख समजता का, की तुम्ही यावं, काही बोलावं, काही सांगावं, आम्ही छापावं अशी तुमची इच्छा आहे का. तुमच्याजवळ काय आहे की तुम्ही म्हणू शकता की हे होईल. तर मी त्यांना एवढंच म्हटलं होतं की माझ्याजवळ काही नाही आहे, पण इच्छाशक्ती आहे. इफ देर इज अ विल देर इज अ वे, अँड इफ देर इज नो विल देर इज ओनली सर्वे, डिस्कशन, सेमिनार, सब कमिटी अँड ए रिसर्च ग्रुप. पण हा 1600 कोटीत हायवे पूर्ण झाला. 2000 कोटी वाचले. आणि शेवटी धीरूभाई अंबानींनी मला बोलावून सांगितलं की तू जिंकला आणि मी हारलो. म्हटलं नाही, तुम्ही माझ्या वडिलांसारख्या, तुम्ही मला आशीर्वाद द्या. म्हणजे शक्य होऊ शकतं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये उद्योग व्यापारही वाढला पाहिजे. आणि जोपर्यंत वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं राहणार नाही, तोपर्यंत उद्योग व्यापार वाढणार नाही. उद्योग व्यापार येणार नाही तोपर्यंत कॅपिटल इन्व्हेस्टमेंट येणार नाही. आणि उद्योग व्यापार आणि कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत रोजगार निर्माण होणार नाही. आणि जोपर्यंत रोजगार निर्माण होणार नाही तोपर्यंत गरिबी दूर होणार नाही. आणि त्यामुळे उद्यमशीलता, एंटरप्रिनरशिप ही खूप इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून मला आनंद आहे की तुम्ही आज पत्रकारांचाही गौरव केला. मला हळूच मुरलीधर म्हणाला की हे क्राईम रिपोर्टर आहेत. मी म्हटलं व्यापारी असोसिएशन क्राईम रिपोर्टरचा का सत्कार करून नाही. त्यांनी सांगितलं नाही, पत्रकारितेत त्यांनी चांगलं काम केलं. पत्रकारही महत्त्वाचे आहेत, कारण तुम्हाला रोज मार्केटची उलाढाल देखील त्यांच्याकडनंच कळते. आणि त्यामुळे त्यांचाही तुम्ही सत्कार केला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुणे हे सुंदर स्वच्छ शहर व्हावं, उद्योग व्यापारामध्ये अग्रेसर शहर व्हावं. तसं पुणे हे विद्येचं मार्ग आहेच, सांस्कृतिक कॅपिटल आहे महाराष्ट्राचं. पण उद्योग व्यापार क्षेत्रातही आता खूप पुण्यामध्ये IT इंडस्ट्रीज आहेत. पण कधीकधी मला असं वाटतं की मी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधून चूक तर नाही केली. कारण मुंबई आणि पुण्यातलं अंतर कमी झालं आणि पुण्यातली डेव्हलपमेंट खूप वाढली आणि त्यामुळे पुण्यात खूप गर्दी झाली. त्यामुळे माझे काही वेलविशर मित्र मला म्हणतात की तुम्ही हे वाढवून आमच्या शहराचा सत्यानाश केला. खरं खोटं काय मला माहिती नाही, पण विकास होत असताना सस्टेनेबल डेव्हलपमेंट झाली पाहिजे. विशेषतः उद्योग व्यापार, रोजगार वाढत असताना पर्यावरणाचं संतुलन पण कायम राहिलं पाहिजे. इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री, इंडिजिनस फ्युएलचा वापर केला पाहिजे. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या बरोबर एकीकडे शुद्ध हवाई असली पाहिजे आणि दुसरीकडे औद्योगिक व्यापारिक विकास पण असला पाहिजे. गरिबी पण दूर झाली पाहिजे आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट झाली पाहिजे. मला विश्वास आहे की नक्कीच आपल्या पुणे चेंबर ऑफ कॉमर्सच्या सहकार्याने पुढे उद्योग व्यापारही वाढीला जाईल. पुन्हा एकदा असे अनेक थोर माणसं ज्यांनी उत्तम काम केलं त्यांची मालिका अशीच निर्माण होत राहील आणि उद्योग व्यवसायात होणारी प्रगती आणि उंच भरारी पुण्यालाही जागतिक मॅपवर निश्चितपणे पोचवल्याशिवाय राहणार नाही. याकरता माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आज ज्यांची मनोगतं व्यक्त होऊ शकलेले त्यात थोडी क्षमा मागतो. 9 वाजता नागपूरला माझ्या पायाला जखम आहे, डॉक्टरकडे मला जायचं आहे, त्यांची अपॉइंटमेंट आहे आणि मला म्हणून 9 वाजेपर्यंत पोचायचं होतं, पण आत्ता 8:30 वाजले. म्हणून मी थोडी विनंती केली की मला लवकर जायचं आहे. त्यामुळे त्यांची भाषणं होऊ शकली नाही, पण त्यांचं जीवनचरित्र, सक्सेस स्टोरी व्हिडिओच्याद्वारे आपल्या सगळ्यांच्या समोर आली. आता आपण ती वेबसाईटवरही टाका, म्हणजे सगळ्या लोकांपर्यंत ती जरूर पोहोचेल. त्यांचं भाषण होऊ शकण्याबद्दल त्यांची क्षमा मागतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मी सगळ्यांना विनंती करते की आपण स्टँडिंग ओव्हेशन साहेबांना देऊया.
आणि जोरदार टाळ्या होऊ जाऊ देत. त्यांनी आपल्या एक एक प्रश्न अडचणी समजून त्यावर काय केलं पाहिजे हे सुद्धा मार्गदर्शन आपल्याला प्रत्येकाला केलेलं